महापालिका निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा पक्ष होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला। मुंबई महापालिका महायुतीच जिंकणार आणि राज्यातील 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होणार असं ते म्हणाले। सोलापुरात भाजप उमेदवाराच्या मुलांना मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। प्रभाग 22 मधील भाजप उमेदवार अंबिका गायकवाड यांच्या मुलाचे व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आले। प्रेम गायकवाड मतदारांना पैसे वाटत असताना पकडल्याचा दावा काँग्रेसनं केला। ठाण्यामध्ये मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांनी केला। अपक्ष नगरसेवक भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांवर हा आरोप करण्यात आला, तर दत्ता घाडगे यांनी फेसबुक लाईव्ह करत खुलासाही केला। अहिल्यानगरमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून झालेल्या वादातून तुफान हाणामारी झाली। भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। मारहाणीच्या या घटनेत 5 जण गंभीर जखमी झाले। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष पाहायला मिळाला। भाजप बळाचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंनी केला। नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 मधील भाजपचे बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे यांनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे प्रभाग 29 मध्ये नवा ट्विस्ट आलाय। धुळे शहराच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये मतदान कार्ड सापडल्यानं खळबळ माजली। एका बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान कार्ड सापडले। मतदान कार्डचा बॉक्स घेऊन जाताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला पकडलं। त्यानंतर संशयित व्यक्ती मतदान कार्डचा बॉक्स तिथंच सोडून फरार झाला। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते ईव्हीएम मशीनचा डेमो घेऊन घरोघरी प्रचार करत असल्याचा आरोप करण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला। यावेळी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वेगळी भूमिका मांडणाऱ्या उद्धव ठाकरेंनी माफी मागावी असं म्हणत ठाकरेंचे लोक पैसे वाटतात आणि आमच्या पक्षावर आरोप करतात अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली। संजय शिरसाट यांच्या मुलीच्या उमेदवारीवरून भाजप शिवसेनेमध्ये जुंपली। तुम्ही कसले पालकमंत्री, आम्ही इथले मालक, तुमचे विसर्जन अटळ आहे असं म्हणत संजय केनेकर यांनी शिरसाटांवर टीका केली। छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा भागात काल पैसे घेतल्याचा दावा करणारी मतदारांची यादी व्हायरल झाली होती। कोणीतरी पैशांसाठी यादी बनवल्याचा आरोप मतदारांनी केला। त्यामुळे मतदान न करण्याचा निर्णय इथल्या नागरिकांनी घेतला। दरम्यान महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी नागरिकांची भेट घेतली आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचं आश्वासन देत मतदान करण्याचं आवाहन केलं। पुण्यातील कसबा परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। वारसा हवाय की विकास असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला। घराणेशाही विरुद्ध लोकशाही असा प्रचार पोस्टरद्वारे करण्यात आला। बिनविरोध निवडणूक विरोधातील याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी बिनविरोध निवडणुकीला कोर्टात आव्हान दिलं होतं। दरम्यान चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करत असल्याचा निर्वाळा देत कोर्टानं वकील असीम सरोदे यांनाही फटकारलं। त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला। निवडणूक प्रचार संपल्यानंतर काढलेल्या नव्या परिपत्रकावरून राज ठाकरेंनी टीका केली। पत्रकं वाटू शकत नाही, मग पैसे वाटू शकता म्हणायचं का असा सवाल करत त्यांनी टोला लगावला। निवडणूक आयोग सरकारला मदत करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। ईव्हीएमला नवीन मशीन लावतायत, त्याबाबत कोणालाच काही माहिती नसल्याचं ते म्हणाले। या मशीननं विरोधकांना पाडणार आहात का असा सवाल राज ठाकरेंनी केला। भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। तर अनेक ठिकाणी काही लोक पैसे नाकारतायत, ही चांगली बाब आहे असं ते म्हणाले। ठाकरे बंधूंनी पराभवाची आतापासूनच तयारी केल्याचं प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिलं। ईव्हीएम मशीनसोबत वापरण्यात येणाऱ्या नवीन मशीनच्या आरोपांवरून बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली। मुंबई शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी दोन्ही ठाकरेंचे कुटुंबीय उपस्थित होते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं। यावेळी दोन्ही ठाकरेंचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते।
ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही कुटुंबियांनी एकत्र दर्शन घेतलं. अमरावतीच्या वरुड नगर परिषदेमध्ये भाजपला समर्थन दिल्यानं काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलं. नगरसेवक मोहम्मद निसार, मोहम्मद शौकत आणि भाग्यश्री निलेश अधव या दोघांना निलंबित करण्यात आलंय. निलंबित नगरसेवक आता भाजपमध्ये थेट प्रवेश करणार आहेत. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय. भाजपच्या आंबेगाव तालुक्याचे निवडणूक प्रभारी जयसिंग एरंडे यांनी पत्रकार परिषदेतून ही घोषणा केली. नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. काल रात्री उशिरा ही घटना घडली. प्रभाग क्रमांक 1च्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुदैवानं शिवाजी भालेराव यांना दुखापत झाली नाही. मालेगाव महापालिका निवडणुकीला गालबोट लागलेला आहे. एमआयएमच्या उमेदवारावर अज्ञातांनी हल्ला केला आणि गाडीच्या काचा फोडल्या. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दौंड पोलीस ठाण्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला कोयत्यानं मारहाण करण्यात आली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. एकूण 1335 मतदान केंद्रांवर 7,700 कर्मचारी आणि 1500 पोलीस तैनात करण्यात आले. मुंबईमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. विविध रंगाच्या माध्यमातून मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदारांना त्यांच्या आवडत्या रंगांच्या बूथवर जाऊन मतदान करता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 68 जिल्हा परिषद सदस्य आणि 138 पंचायत समिती सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. 16 जानेवारीपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे. उद्या 2067 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलंय. सांगलीत महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय. मतदानाचं साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात आलं आहे. 78 जागांसाठी 381 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी उद्या 527 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठी ईव्हीएम मशीनसह इतर साहित्याचं वाटप करण्यात आलंय. उद्या होणाऱ्या मतदानासाठी 355 मतदान केंद्र तयार आहेत. तर 2207 कर्मचारी या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत. जळगाव महापालिकेच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय. मतदान प्रक्रियेसाठी 3055 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तर 75 जागांसाठी 321 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे महानगरपालिकेसाठी उद्या 163 जागांसाठी मतदान होणार आहे. प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलंय. 4011 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय. पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम मशीन मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आल्यात. तर 22 प्रभागांमध्ये 87 जागांसाठी 661 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. बहुजन विकास आघाडीचा अस्तित्वाचा लढा या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. तर भाजप शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी आणि ठाकरेंची शिवसेना असा तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे. तर एका मतदाराला 4 मशीनमध्ये मतदान करावं लागणार आहे.